नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, मार्केट लोअर लो पॅटर्न भरून खालती येतोय. लोअर लो पॅटर्न, लोअर लो पॅटर्न. सकाळपासून तो ह्या सपोर्टला रिस्पेक्ट करत होता. एक वेळ तो खालती पण आला, पण त्यांनी हा बघा रेजिस्टन्स घेतला आणि तिथून तो वरती गेला. ठीक आहे. आत्ता मार्केट ज्या ठिकाणी उभा आहे, एक सेकंड. हे बघा, मार्केट खालती आला. मार्केटने एक्झॅक्ट ह्या पॉईंटवरती मार्केटने इथे एक्झॅक्ट इथे रेजिस्टन्स, इथे सपोर्ट फेस केला आणि इथे प्राइस चालू होता 51,500. 51,500 51,500ला मार्केटने सपोर्ट घेतला आणि तिथे एक हॅमर पॅटर्नची कॅन्डल बनली आहे. हॅमर ही बघा, ह्या सपोर्टला एक हॅमर कॅन्डल बनली आहे. ही बघा, ही हॅमर कॅन्डल, राऊंड फिगर लेवल 51,500 आणि मार्केटने एक डाऊनफॉल दिला. त्या डाऊनफॉलमध्ये मार्केटने बरोबर या ठिकाणी ही हॅमर कॅन्डल बनवली आणि हॅमर कॅन्डलने जसा वरचा हाय ब्रेक केला तसं मार्केटने हे बघा, ह्या रेड कॅन्डलच्या वरती जसा ग्रीन कॅन्डल ओपन झाली, तिने जवळजवळ हाय दिला 60 पॉईंट्स. आज फ्रायडे आहे. 60 पॉईंट्स म्हणजे तुमचा प्रीमियम 25 पॉईंट्स तरी वाढणार. आणि पुढे हाच रेजिस्टन्स होता 51,669, 51,569 हा रेजिस्टन्स होता. तर मार्केटनी तुम्हाला 50-60 पॉईंट्सचा टार्गेट दिलेला आहे. मार्केटचा ट्रेंड डाऊन आहे, पण मार्केटला इथे चांगला एक सपोर्ट आहे. हा जो बेस आहे हा गुड सपोर्ट आहे. ह्या सपोर्टलाच बरोबर बाईंग आली आहे. तर इथे तुम्ही कॉल साईडचा विचार करू शकता. कॉल साईड, इथे तुम्ही कॉल साईडचा ट्रेड प्लॅन करू शकता. बघा, ह्या सपोर्टला हॅमर बनली आहे. परफेक्ट सपोर्ट, हा सपोर्ट होता आणि ते सपोर्टलाच हॅमर बनली आहे. त्याच्यामुळे हा मूव आलेला आहे. आपण निफ्टीचा चार्ट बघू. निफ्टी काय बोलतोय. निफ्टी हे बघा, किती मोठी ग्रीन कॅन्डल. जेव्हा पण मार्केट लोला येतोय बाहेर ऍक्टिव्ह होत आहेत. इथे लो ब्रेक झाला होता, पण लगेच बाहेर दुसऱ्याच कॅन्डलमध्ये ऍक्टिव्ह होऊन वरती येऊन गेले. पण ही बघा, सकाळपासून एक ट्रेंड लाईन आहे. त्या ट्रेंड लाईनला बरोबर मार्केट रेजिस्टन्स घेत खाली खाली आलेलं आहे. बघू आपण निफ्टी काय करतोय. मित्रांनो, मार्केट निफ्टी सपोर्ट घेतोय, 960ला ब्रेक करत नाहीये. हे बघा, निफ्टीने हा मल्टिपल टाइम्स इथे सपोर्ट घेतलेला आहे. जोपर्यंत ह्या सपोर्टच्या खाली क्लोज नाही करत कॅन्डल, तोपर्यंत खालचा ट्रेड तुम्ही विचार पण करू शकत नाही. खालच्या ट्रेडचा निफ्टी तसं बघायला तर खूप स्ट्रॉंग आहे. निफ्टी स्लोअनसाठी खालती आलाय, पण हा कालची जी रेंज बनवली आहे खूप स्ट्रॉंग रेंज आहे. जो पण ह्या रेंजला ब्रेक करत नाही तोपर्यंत तुम्ही पुट साईडला प्लॅन करू नका. जोपर्यंत ह्या रेंजच्या खाली मार्केट क्लोज होत नाही तोपर्यंत मार्केट बेरिश नाही होणार. जिथे पण जाणार
त्या सपोर्टला बाहेर ॲक्टिव्ह होणार. हे बघा इथे ग्रीन कॅन्डलला बाहेर ॲक्टिव्ह झाले, मार्केट वरती गेलं. तुम्हाला छोट्या छोट्या क्वांटिटी बरोबरच ट्रेड करायचं आहे, मोठी क्वांटिटी नाही. मोठी क्वांटिटी घेतली तुम्हाला लॉस होणार. मार्केटला तुम्ही जोपर्यंत तुम्ही शिकत नाही तोपर्यंत काही करू शकत नाही. हे बघा आता जोपर्यंत मार्केट हा लो काढत नाही तोपर्यंत डाऊन साईडचा ट्रेड बनू शकत नाही, कारण मार्केटने सपोर्टलाच एक हॅमर बनवली आहे. इथे बायर ॲक्टिव्ह झालेले आहेत. आता हे बायर प्रयत्न करणार वरती घेऊन जायचा. बघू आपण काय करतो मार्केट. असे छोटे छोटे व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवत जाईल मित्रांनो. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. जय हिंद.